घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आतापर्यंत ऐश्वर्यावरती आरोप करणारी मात्र आता शर्वरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे. याचा ज्या वेळेला मात्र आता पुरावा सापडला, एक नाही दोन नाही तर तीन पुरावे घरातच सापडलेले आहेत हो प्रेक्षकांनो. आणि त्याच वेळेला स्वतः स्वतः आतापर्यंत मात्र आता शरूच्या पाठीशी असणारी सुमित्रा या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठा उलटा गेम करत सगळे पुरावे देत ऐश्वर्या आणि सारंगला सोडवत इकडे आता राहुल आणि शर्वरी यांचं कारस्थान सगळ्यांच्या समोर इकडे आणत आहे. नक्की असं काय समोर आलेलं आहे आणि सुमित्राला असं काय समजलंय की ज्यामुळे आपलीच मुलगी मात्र आता जावयाला मारण्यामध्ये म्हणजे अग्रेसर ठरलेली आहे, हे तिच्या लक्षात आलंय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया या व्हिडिओमध्ये. तीन पुरावे याच्या विरुद्ध सापडलेले सुद्धा पाहू. इकडे आता आपण पाहिलं की प्रत्येक बाबतीमध्ये ऋषिकेश जानकीवरती मात्र आता विश्वास ठेवत असतो, पण या वेळेला मात्र आता ऋषिकेशने जानकीचं काहीही न ऐकण्याचं ठरवलंय आणि त्याला विश्वासच बसत नाहीये की आता शरू असं काही करू शकेल. आणि म्हणूनच ऋषिकेश जानकीचं काही ऐकत नाहीये, कारण आता त्याला आपल्या बहिणीच्या बद्दल असं काही मुळातच ऐकायचं नाहीये. जानकी खोटं बोलत नाहीये याची त्याला 100% खात्री असते, पण मनात कुठेतरी शरू असं काही करणार नाही किंवा शरूने असं काही करू नये असं मनामध्ये वाटत असल्या कारणाने आपल्या बहिणीच्या बद्दल आता ते काही तो ऐकायला तयार नाहीये. मग आता जानकी सांगायला लागते, हे बघ अवंतिका, म्हणजे कसं आहे, ज्या पद्धतीने आता इकडे रिॲक्ट झालेले आहेत ऋषिकेश, तसंच रिॲक्ट होणार सौमित्र भाऊजी, कारण त्यांच्या बहिणीच्या बद्दल आता मला नाही वाटत की ते काही ऐकायला तयार होतील. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये ना एका वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. म्हणजे खरं तर मला सुद्धा दुसरं कोणी सांगितलं असतं, ऐश्वर्याने ज्या वेळेला मला हे सगळं सांगितलं त्यावेळेला बिलकुल मला हे पटलं नव्हतं. आणि तरी सुद्धा मी ऐश्वर्याला समजावून आले की ती असं कधी शरूवंच करणार नाही, पण मी स्वतः पाहिलं ना त्यावेळेला माझा विश्वास बसला. तसंच जर का सौमित्र भाऊजी, ऋषिकेश आणि आई या तिघांनी सुद्धा आता स्वतः हे सगळं बघितलं असेल ना असतं ना, तर कदाचित त्यांना आता सगळं सत्य जाणवलं असतं म्हण, किंवा त्यांना सगळं सत्य समजलं असतं म्हण. पण हे सगळं आपण आता त्यांच्या समोर आणण्यासाठी काहीतरी आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि त्यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, ठीक आहे वहिनी, तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही मला फक्त सांगा की काय करायचं आहे. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, खरं तर मला तुझी मदत पाहिजे. तू आता एक वकील आहेस आणि वकील ह्याच्याने जर का आपल्याला असे काही पुरावे शोधायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, कसं करावं लागेल, याच्याबद्दल आता इकडे तूच मला माहिती सांगू शकतेस. आणि त्यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते, तुम्ही चिंता करू नका. मला काय वाटतं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी इकडे म्हणजे राहुल आणि शर्वरी या दोघांचे फोन रेकॉर्ड टॅप करायला देते आणि त्यानंतर त्यांचं टॅपिंग केल्यावरती त्यांच्यामध्ये काय बोलणं होते हे जर का आपल्यापर्यंत समजलं ना, तर आता नक्कीच आपण हे करू शकतो. यावरती जानकी सांगायला लागते, पण तू हे सगळं करू शकशील? यावरती ती म्हणते, का नाही वहिनी, अहो खरं सांगायचं तर आता माझे वडील, म्हणजे मी हे सगळं एकटी नाही करू शकत, पण माझे वडील आहेत ना, माझ्या वडिलांनी आतापर्यंत त्यांच्या इतक्या ओळखी आहेत ना की ते नक्कीच या सगळ्यामध्ये माझी मदत करतील असं मला वाटते. तुम्ही चिंता करू नका. एक आणि दुसरं म्हणजे आपण आता ती बॉडीचं पोस्टमॉर्टम करायला नेऊया, कारण काय माहितीये का, जर का आता पोस्टमॉर्टम केलं तर त्याचा कधी मृत्यू झालाय, कधी कुठे झालाय आणि त्यांना आता म्हणजे किती दिवसापूर्वी झालाय, हे सगळं ज्या वेळेला समोर येईल ना त्यावेळेला अनेक गोष्टींचे उलगडे होत जातील. असं म्हटल्यावरती जानकी आणि अवंतिका मात्र आता त्यांच्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्या मार्गाने प्रयत्न करत असताना आता मात्र इकडे सगळ्यात मोठी साथ मिळते अवंतिकांच्या वडिलांची. अवंतिकाच्या वडिलांची ओळख असल्या कारणाने मात्र आता अनेक गोष्टी एक एक करत उलगडत चाललेल्या असतात. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पोलिसांना बरेचसे पुरावे सापडलेले आहेत अवंतिकांच्या वडिलांमुळे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे पोलिसांना समजलंय की विक्रांतचे फोन रेकॉर्ड टॅप केलेले आहेत. विक्रांत, राहुल आणि शर्वरी या तिघांचे फोन रेकॉर्ड ज्या वेळेला तपासले गेलेत त्यावेळेला विक्रांतचं शेवटचं लोकेशन, म्हणजे आता विक्रांत या सगळ्यामध्ये शेवटी त्याचा मोबाईल जिथे स्विच ऑफ झाला तिथे आता दुसरे दोन मोबाईल ऍक्टिव्ह होते आणि ते म्हणजे शर्वरी
आणि आता राहुल याचा पर या सगळ्यामध्ये राहुलचा मोबाईल इनॅक्टिव्ह दिसतोय, कारण आता राहुलने हुशारीने आपण या सगळ्यामध्ये अडकणार नाही याचा आधी काळजी घेतलेली असते आणि म्हणून आधी फक्त पोलिसांना शरूचाच मोबाईल टॅप झालेला दिसतोय किंवा शरूचाच मोबाईल इकडे आता विक्रांतच्या सोबत शेवटचा दिसतोय आणि त्यामुळे डायरेक्ट पोलिसांनी आता मात्र रणदिवे कुटुंबाच्या इकडे धाड घातलेली आहे। त्यावेळेला विक्रांतचं मात्र आता श्राद्ध घालण्याचं ठरलेलं आहे, कारण विक्रांतची बॉडी आता हातात जरी मिळायला उशीर असला तरी सुद्धा पोस्टमॉर्टम साठी बॉडी गेली तरी त्याची म्हणजे त्याचं श्राद्ध करण्यासाठी मात्र आता इकडे रणदिवे कुटुंब त्याचा फोटो घेऊन एकत्रितरित्या बसलेला असताना पोलिसांची अचानकपणे धाड पडलेली आहे आणि पोलिसांची धाड पडल्यावरती मात्र आता इकडे सगळेजण गडबडलेत। आता इकडे जानकीने आतापर्यंत जे काही पुरावे गोळा केले होते ते पुरावे तिने आता ऑलरेडी सबमिट केलेले असतात आणि त्याचमुळे पोलीस त्या पुराव्यांच्या आधारे आलेत आणि पोलीस सांगतात शर्वरी तुम्हाला आता अटक करण्यात येत आहे। तुम्ही तुमच्या नवऱ्याचा खून केल्यात या आरोपाखाली प्रथम दर्शनी तुम्ही आता सस्पेक्ट आहात आणि यावरती मग आता लगेच सौमित्र म्हणाला तो काय बोलताय तुम्ही या ऐश्वर्याचं ऐकून आता काहीही जर काही इकडे बोलायला आलात तर आम्ही ऐकून घेणार नाही आहोत। माझी बहीण असं कधीच काहीच करू शकत नाहीये, तुम्ही तिच्यावरती असे आरोप करू शकत नाहीयेत आणि त्यावरती पोलीस म्हणतात हे बघा कुणीही आमचे कान भरावे आणि आम्ही हे सगळं करावं यासाठी आम्ही काही ऐरेगैरे कोणीही नाही आहोत। तुम्हाला माहित नसेल तर आता खरं तर तुमच्या बायकोनेच या सगळ्यामध्ये खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सुमित्रा चिडले, ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि थोबाड फोडत ती आता सांगायला लागते का या सगळ्यामध्ये माझ्या आता कुटुंबाच्या विरोधात चाललेली आहेस तू। यावरती मात्र आता पोलीस सांगायला लागतात मॅडम एक मिनिट, त्यांनी काहीही केलेलं नाहीये, त्यांनी आतापर्यंत काहीही केलेलं नाहीये। खरं सांगायचं तर आता तुमची मुलगी या सगळ्या ट्रॅप मध्ये अडकलेली आहे आणि पोलीस सांगायला लागतात त्यांच्यावरती हात उगा खरंच तुम्ही काही गरज नाहीये। खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये तुमचीच मुलगी गुन्हेगार आहे आणि तिच्या विरुद्ध आमच्याकडे अटक वॉरंट आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता सुमित्रा काही नाहीये, ही सयाजीरावाची मुलगी आहे, मला काही माहित नाहीये की ही किती पोचलेली पोरगी आहे ते, हिनेच काहीतरी कारस्थान केलेलं आहे आणि हिनेच या सगळ्यामध्ये मात्र आता हा सगळा प्रकार केलेला आहे असं म्हटल्यावरती मात्र आता पोलीस सांगतात हे बघा नाहीये, ह्यांचे फोन रेकॉर्ड आमच्याकडे आहेत, कोणी काही केलेलं नाहीये। ज्या वेळेला विक्रांत म्हणजे त्यांचा आता पोस्टमॉर्टम झालंय त्यांनी ज्या वेळेला शेवटचा श्वास घेतला ना आणि त्याच वेळेला त्यांचा मोबाईल तिकडे आता जेव्हा बंद झाला आणि त्याच वेळेला तिकडे कुणाचा मोबाईल ऍक्टिव्ह होता तर तुमची मुलगी शर्वरी हिचा मोबाईल तिथे आता ऍक्टिव्ह होता हे आम्हाला सापडलेलं आहे आणि म्हणून आम्ही यांना आता अटक केल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत पोलिसांनी मात्र आता खूपच मोठा डाव साधलेला आहे आणि हा डाव साधत पोलिसांनी मात्र आता इकडे शर्वरीला पकडलंय आणि त्याच वेळेला मग आता शर्वरी सांगायला ते बघितलं दादा या सगळ्या वहिन्या मिळून मला आता पकडतात, अवंतिका वहिनीला काय गरज होती खोटे पुरावे गोळा करण्याची असं म्हटल्यावरती मग आता इकडे चिडलेला आहे तो म्हणजे स्वतः सौमित्र, का अवंतिका तू हे सगळं केलंस आणि त्यावरती अवंतिका सांगायला लागते मी खोटं बोलेन पण सौमित्र तू वकील आहेस ना, तू वकील म्हणून तुला आता कळत नाहीये का की आता हे फोन रेकॉर्ड जे काही आहेत ते फोन रेकॉर्ड खोटे नसतात असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे सारंग दादा तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये, तो सांगतो तुझ्यावरती आहे, तुझ्या बायकोवरती नाही। या आधी सुद्धा तिने तुला किती प्रकारे उल्लू बनवले आम्हाला माहितीये आणि त्यावरती मग आता सारंग म्हणायला लागतो आणि त्या फोन रेकॉर्डचं काय बरं आता एक पुरावा भेटलाय पण जानकी विचार करते मी माझ्या कुटुंबामध्ये भांडणं अजिबात होऊ देणार नाहीये, दुसरा पुरावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये आणि जानकी कामाला लागलेली आहे। जानकी या आता मात्र सुमित्राला विश्वासात घेत जानकीने पुढचं पाऊल उचललेलं आहे। जानकी सुमित्राला मात्र आता सांगायला लागते शरुवंशंना मी आता त्या राहुलच्या सोबत पकडलेलं आहे रंगेहात। इतकंच नाहीये तर त्या दिवशी रात्री सुद्धा राहुल इकडे आला होता आणि तुम्हाला जर का हे पटत नसेल ना तर मी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा शोधून काढले आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मला आता राहुल आपल्या घरामध्ये चोरून कित्येक वेळा येताना दिसलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता ती सांगते की मी त्या लोकांचं बोलणं सुद्धा रेकॉर्ड केलंय, तुम्हाला जर का ऐकायचं आहे तर तुम्ही ऐकू शकता।
असं म्हणत तिने आता इकडे सुमित्राला सगळं सत्य ऐकलं होते सुमित्रा, आणि त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरीच्या सोबत आता राहुलला पण अडकवण्याचं काम चाललंय. पण राहुलकडे विरुद्ध पुरावे नाहीत. राहुल खूप हुशार आहे. त्याने आता स्वतः जरी इकडे आता विक्रांतला मारलं असलं तरी सुद्धा त्याच्याकडे पुरावे मात्र आता काहीच नाहीयेत. म्हणजे त्याच्या विरुद्ध पुरावे काहीच नाहीयेत. त्यांनी आता खून केलाय हे कुणीही बोलू शकत नाहीये. पण हा, शरूच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत. आणि त्यावेळेला सुमित्रा सांगायला लागते, हीच तुझी शिक्षा आहे. मुळातच मात्र आता इकडे स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात याच्यावरती विश्वास ठेवलास ना, त्यासाठी हीच तुझी शिक्षा आहे, हीच तुझी शिक्षा आहे. सुमित्राने स्वतः आता इकडे ह्या दोघांना जेलमध्ये टाकले. एक एक करत पुरावे पण सापडलेत. जानकीने आपलं वचन पूर्ण